एकही इच्छा मरेपर्यंत पूर्ण होत नाही, इतकं पाप आपल्या जीवनामध्ये आपण घेऊन आलेलो असतो. सकल आरतीचे जे आले, सगळ्या इच्छा जगल्या. फार महत्वाचा शब्द आहे. परमार्थ करत असताना ही ओवी कायम डोळ्यापुढे ठेवा. ज्या दिवशी तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागल्या ना, माऊलीने तुमच्यावर कृपा केली असा अर्थ होतो. जंगलात जा तुम्ही, तिथे एखाद्या पदार्थाची इच्छा करा, पदार्थ जर तिथं आला ना तर माऊलीची कृपा आहे. आणि पाप असेल ना, पदार्थ समोर असताना बातमी येते, घरचं गचकलं, ताट सोडून जावं लागतं, हे पाप आहे महाराज. असताना खाता येत नाही, पाप आहे. सकल आरतीचे जे आले, काय ज्ञानोबारांचे शब्द आहेत. कशामुळं? ज्ञानोबारांचे शब्द नीट ऐका. पुण्यवान आहे म्हणून नाही, पुण्याला यश मिळालं. खानदानी प्रेम असेल ना, तर बोलणं अंतकरणाला लागत नाही. हे प्रेमाच्या अंतकरणाचं प्रतीक आहे. मित्रांनी सभ्यतेनं बोलावं, प्रेमळ मित्र नाही, तो व्यावहारिक मित्र आहे. आणि दुसऱ्या मित्रांनी सभ्यतेने बोलण्याची अपेक्षा केली ना, ती व्यापारी मित्रता आहे, ती प्रेमाची मित्रता नाही. प्रेमात शब्द लागतच नाही. ज्ञान आणि प्रेमातला अंतर फार मोठं आहे. ज्ञानात भाषा पाहिली जाते, प्रेमात हृदय पाहिलं जाते. प्रेमात भाषेला बंधन नाहीये. ज्ञानात अतिव्याप्ती, अव्याप्ती, उच्चारण, मराठी शुद्धता सगळं पाहिलं जातं. आणि शेवटी म्हणतात सगळं बरोबर आहे, पण मराठी अजून बोलता येत नाही. ज्ञानाची जग आहे. प्रेम वेगळं आहे हो. भागवतातला एक छोटा सिद्धांत सांगतो, कळेल. उद्धव ज्यावेळेस वृंदावनामध्ये परत जातो भगवंताच्या सांगण्यावरून, ते ज्ञानी आहे ना, जरासं कपडे फिपडे चांगले, देवाचा निरोप घेऊन आलेला. काय काय वेळेस हे प्रकरण फार मोठं अवघड पडतं. माणूस मूर्ख असावा आणि त्याला शहाण्या माणसाने पाठवलेला असावं, त्याचा माजुरेपणाला अंतच राहत नाही. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त तसं तो उद्धव देवाने सांगितलेलं आणि पुन्हा बायांना समजून सांगायचं. अज्ञानीच असतात त्या, आणि आपण ज्ञानी आहोत. आणि वृंदावनामध्ये रमण रीतीमध्ये हे सगळ्या गोपिका एकत्रित आल्या. राधा बसलेली होती त्या ठिकाणी, आणि यांनी प्रवचन सुरू केलं. कृष्ण म्हणजे कोण, कृष्णाचं स्वरूप काय, जे आता ते प्रेम वेगळं असतं, प्रेमाची भाषा वेगळी असते. आणि असे मोठे मोठे शब्द वापरायला सुरुवात केले. एक भुंगा, काळा भुंगा राधिकेच्या जवळ येतो आणि गुणगुण करायला लागतो. कसे मन असतं प्रेमाचं तुम्ही कल्पना करा. प्रवचन चालू आहे आणि एक भुंगा राधेच्या जवळ येतो आणि तो काळा असतो. तो शेजारी बसलेला आहे उद्धव, आणि ती भुंग्याला उद्देशून म्हणते, अरे तू काळा आहेस, इथे असताना कळला नाहीस तू, आज कळाला, आतूनही काळा आणि बाहेरूनही काळा आहेस. उद्धव वेदांतातले जाडजाड शब्द वापरत होता, तो थांबला. देवाला असं बोलतात, ईश्वराला असं बोलतात, किती मोठा अपराध आहे, महान जघन्य अपराध आहे. आणि ती बोलायला सुरुवात करते, अरे तू काळा आहेस, कृष्णाने तुला चाटुकारितेसाठी पाठवले, त्या कृष्णावर माझा विश्वास नाही. आणि जे कृष्णाला शिवाय द्यायला सुरुवात केली राधेनं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शूर्पणखेची बाजू उचलणारी एकटी राधिका आहे. हे भागवत वाचून लोकांना कळत नाही. शूर्पणखेची राधिका सांगते, काय शूर्पणखेचं चुकलं होतं, देवा तुझ्या सौंदर्यावरती भाळली होती, नाहीतरी देवा तू देखणा आहे, राजस सुकुमार मदनाचा, तुझ्याकडं पाहून जर जीवानी भाळवू नये तर भाळायचं कुठं. काय ते शूर्पणखेची चूक आहेत, पण देवा तू एवढा निष्ठुर आहे, तुझ्यावर भाळणाऱ्या, तुझ्यावर प्रेम करणाऱ्या शूर्पणखेची सुद्धा नाक आणि कान कापून टाकलेस, अविश्वास होईस तू.
आणि असं बोलत होते. अचानक कृपा प्रसाद झाला आणि लक्षात आलं, रागाने का होईना स्मरण त्याचंच आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तीची व्याख्या सांगत असताना कशी आहे ही सांगितलेली नाही. तद विस्मरणे परम व्याकुलत. काय व्याख्या कशी? भक्ती म्हणजे काय? तद विस्मरणे, त्याचा विसर झाल्यानंतर जी व्याकुळता निर्माण होते त्याचं नाव भक्ती. चांगलं बोलून का होईना स्मरण आहे, वाईट बोलून काय होईना स्मरण आहे, विस्मरण नाहीये. देवाला शिव्या देताना देवाचीच आठवण आहे, देवावर प्रेम करताना देवाचीच आठवण आहे. हे तर वारकरी संप्रदायाचं हृदय आहे. निकवड्या निष्ठुरा लाज नाही तुझं. आमची जनाबाई सुद्धा राधिकेचं अनुसरण करते. अरे विठ्या रे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली, जन्म सावित्री चुडाली आली. महाराज लोक असा अभंग घेत नाहीत. कसं म्हणायचं अरे विठ्या रे विठ्या? जनाबाई म्हणते, अरे नावासहित सांगते, उभे राहोणी अंगणी, शिव्या देत दाशी जणी. तुझी आठवण आहे, याचं नाव प्रेम. विस्मरण व्याकुळत आहे, स्मरण भक्ती, आठवण भक्ती, विशाल आणि पाझरता अंतकरण. महाराज अर्जुन जो देवाला बोलतो ना, जे थिते ढवळले मानस माझे, देवाला काही वाटत नाही, कारण की अर्जुनावर प्रेम आहे, अर्जुनाचं प्रेम आहे. हारण्या जिंकण्याकरता भगवंताचा स्वीकार केला नाही, बरोबर असावा म्हणून स्वीकार केला. हे गीतेचं रहस्य आहे. युद्धामध्ये विजय होईल अथवा पराजय होईल, तो नशिबाचा भाग आहे, प्रारब्धाचा भाग आहे, कर्माचा भाग आहे. पण तो सतत जवळ असावा हा प्रेमाचा ओलावा आहे. आणि जवळ असणाऱ्या माणसाला त्रास देणं हेच प्रेमाचं लक्षण आहे. अर्जुनाची भाषा येते, जे थिते ढवळले मानस माझे. ज्ञानोबराय समारोप इतका सुंदर करतात, लक्षात ठेवा. मला तर हा इतका सुंदर आवडतो विषय, प्रसंग. अर्जुनाला विचारलं, का हो तुम्ही देवाला एवढं बोललात, तुम्ही हा का उपदेश ऐसा, थिते ढवळले, तुमचं काय म्हणणं आहे? अर्जुन म्हणतो, काय आहे, तुम्हाला आमच्या दोघातलं प्रेम कळत नाही, तुम्ही गप्प बसा. हा जो देव माझ्या जवळ आलेला आहे ना, अनंत जन्माच्या पुण्याहीन आलेला आहे. आणि जोपर्यंत माझं पुण्य संपत नाही तोपर्यंत त्याची ताकद नाही जायची. म्हणेल ते ऐकून घ्यावं लागेल. अर्जुनाचे शब्द आहेत, देवा तुझा ऐसा निज गुरु, आज आरती धनिकान. आणि तिसऱ्या अध्यायातलं सगळ्यात सुंदर ओवी, तुमच्या आमच्या कामाची ओवी, इतकी गोड ओवी तिसऱ्या अध्यायामध्ये. देवा सकल आरतीचे जे आले, आजी पुण्य यशाशी आले. कधी विसरू नका या ओवीला. जे मनोरथ झाले विजयी माझे, हा समारोप आहे बरं का या विषयाचा. काय काय शब्द आहेत महाराज, अर्थ कळत नाही तुम्हाला. सकला आरतीचे जे आले, माझी इच्छा जगली. शब्द हे कळतं न कळतं देव जाणे. ओवी कशी बघा तुम्ही, सकल आरतीचे, सकल आरतीचे जे आले. आरती म्हणजे इच्छा. माझ्या सगळ्या इच्छा जगल्या. अवघड शब्द आहे. आपली इच्छा आहे ना, दर मिनिटाला जन्माला येते, दर मिनिटाला मरते. चांगली गाडी पाहिली की लगे इच्छा जन्माला येईल. ह्या गाडी चांगली बरं का, आपल्याला असती तर. इच्छा जन्माला आली, ती निघून गेली की मग पाठीमागून सायकल येते, बसायचं का डबल सीट. पहिली इच्छा मिली. दिवसभरात किती वेळा इच्छा जन्माला येतात, एकही इच्छा जगत नाहीत. वांज इच्छा जन्माला येतात आपल्यामध्ये, मरून जातात. आपलं पाप आहे हे आपल्या लक्षात येत नाही, आपलं दुर्भाग्य आहे. पुण्य नाही आपल्याकडे. इच्छा जन्माला येते आणि ती पूर्ण होत नाहीत, जगवता येत नाही ती इच्छा, हे पाप आहे जीवनामध्ये. आणि अर्जुन इथे छातीवर हात ठेवून सांगतो, सकला आरतीचे जे आले, माझी इच्छा जगली.
एक इच्छा नाही, सकल इच्छा जागल्या. सगळ्या इच्छा जिवंत झाल्या, सगळ्या इच्छा. एक मनुष्य, माझा मित्र थोडासा आहे जरा, जरी आम्ही शिकलेले असलो तर 2-4 मित्र सगळ्या क्षेत्रातले असतात आम्हाला. त्या मित्राने कुठेतरी सुंदर मुलगी वगैरे बघितली आणि माझ्याकडे आला. मला म्हणे, काय चूक झाली, ब्रह्मचारी राहिलो. काय झालं? हृदय तुटलं म्हणे. जर महाराज नसतो तर मी लग्न केलं असतं. तो दुसरा माझा एक दोस्त आलेला होता. मला म्हणे, शास्त्रीजी तुम्ही काही बोलतच नाही. तू म्हणजे तू का टेन्शन घेतो? रोज 2-4 वेळा हृदय तुटत असतं. ते काही पहिली वेळच नाही हृदय तुटायची त्याची. रोज 2-4 वेळेस पाहतो तो, 2-4 वेळेस तुटतं त्याचं. तू टेन्शन घेऊ नको. सकल आरतीचे रोज तुटतं हृदय. एक मुलगा रोज मुलीच्या मागे लागला होता 1 वर्ष 1.5 वर्षापासून. एक दिवशी खुश झाला. मित्राने विचारला, आज का खुश झाला? म्हणजे 1.5 वर्षाचे परिश्रम सफल झाले. मग ती लग्नाला तयार झाली का? नाही नाही म्हणे, बोलली म्हणे ती आज. काय बोलली? पुन्हा या गल्लीत दिसू नको, नाही तर तंगडत उडील. सकल आरतीचे जे आले. काय काय आपलं कुठं आपुलेनी नागरपणे आपलं जीवन, कुठं अर्जुनाचे शब्द, एकही इच्छा मरेपर्यंत पूर्ण होत नाही, इतकं पाप आपल्या जीवनामध्ये आपण घेऊन आलेलो असतो. सकल आरतीचे जे आले, सगळ्या इच्छा जगल्या. फार महत्वाचा शब्द आहे. परमार्थ करत असताना ही ओवी कायम डोळ्यापुढे ठेवा. ज्या दिवशी तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागल्या ना, माऊलीने तुमच्यावर कृपा केली असा अर्थ होतो. जंगलात जा तुम्ही, तिथे एखाद्या पदार्थाची इच्छा करा. पदार्थ जर तिथं आला ना तर माऊलीची कृपा आहे. आणि पाप असेल ना, पदार्थ समोर असताना बातमी येते, घरचं गचकलं, ताट सोडून जावं लागतं. हे पाप आहे महाराज. असताना खाता येत नाही, पाप आहे. सकल आरतीचे जे आले. काय ज्ञानोबारांचे शब्द आहेत. कशामुळं? ज्ञानोबारांचे शब्द नीट ऐका. पुण्यवान आहे म्हणून नाही, पुण्याला यश मिळालं. काय विचित्र शब्द आहेत महाराज. मी सगळ्या जगातल्या शास्त्रांचा अभ्यास केला, माऊलीच्या भाषेचीच बरोबरी करता येत नाही. सिद्धांत लांबची गोष्ट आहे. आजी पुण्य यशाशी आले, शब्दांचा प्रयोग काय? पुण्य यशस्वी झालं. आता हा कुठला शब्द आहे? पुण्यवान असावं हे माहिती आहे आपल्याला, श्रेष्ठता असावी हे माहिती आहे आपल्याला, सगळं माहिती. पुण्य यशस्वी आले. काय काय केलं त्या पुण्याने? मनोरथ झाले विजयी माझे, देव माझ्या ताब्यात आला. आणि बळजबरी जरी मी देवाला शिव्या दिल्या तरी देवाने त्याचं रक्षण करावं, माझी इच्छा पूर्ण करावी, इतका मी यशस्वी पुण्यवान आहे. मनोरथ झाले, याला परमार्थ म्हणतात महाराज. हे हा परमार्थ आहे. देवाची सुद्धा ताकद नाहीये असं जो म्हणतो तो भक्त असतो, ते प्रेम असतं. संपूर्ण ज्ञानेश्वरीतला 3, 4 आणि 18व्या अध्यायामध्ये कर्म विषय आलेला आहे. तर नेमकं कर्म काय असतं, कशा पद्धतीचं असतं, याचा आपण विचार करत असताना समग्र ज्ञानेश्वरीतून ज्ञानोबारांचा जो कर्माचा विचार आहे तो आपण या ठिकाणी चिंतन करतोय. म्हणजे पुन्हा अमक्या अध्यायातला काही विषय राहिला अशातला काही भाग नाहीत. 3ऱ्या अध्यायामध्ये पूर्ण कर्म आहेत, 4थ्या अध्यायामध्ये निष्काम कर्म आहेत, आणि 5व्या अध्यायामध्ये सुद्धा कर्मसन्यास, कर्मफल त्यागाचं, असे 3 अध्याय, आणि 18व्या अध्यायामध्ये थोडंफार कर्माचं विश्लेषण आलेलं आहे. त्या सगळ्यांना आपण एकत्रित करून कर्माचा विचार करतोय. त्याचं मूळ कारण असं आहे की प्राचीन काळात जे यज्ञाधिक कर्म होत होती ते आता कालबाह्य झालेली आहेत.
आज त्याच्यावर फार विचार करून, फार चिंतन करून काही उपयोग नाही त्याचा. कारण की आता घरातला अग्नी पेटवण्याची पंचायत, यज्ञाग्नी कुठं पेटवणार आहे? आणि कुणाकडे एवढा वेळ आलेला आहे की माणूस यज्ञ करत बसेल? आणि आता या काळामध्ये एवढा परिवर्तित काळ झालेला आहे, हिंदू माणसं हिंदू संस्कृतीवर जेवढी टीका करतात ना तेवढी बाहेरची करत नाही. महाराज लोक जेवढं संप्रदायाच्या विरोधीत तेवढे संप्रदायाच्या बाहेरचे लोक विरोधी नाहीत महाराज. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हेच खरं कलियुगाचं महात्म्य आहे. कलियुगाचं वर्णन करत असताना काही विरोधी दुसरे असतात असं सांगितलेलं नाही. भावकीच भावकीच्या विरोधी असते, भाऊच भावाच्या विरोधी असतो, आपलेच लोक आपल्या विरोधी असतात. हे कलियुगाचं सगळ्यात मोठं वर्णन आलेलं आहे. मोठेपण स्वीकारणं हे भावकीला जमत नाही कधी. फार मोठा वेगळा विषय आहे, पण तो या विषयाला अनुपयोगी आहेत म्हणून सांगितलं तुम्हाला. प्रत्येक माणसाने कर्म केलं पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये लग्न केलेल्या संतांना, ब्रह्मचारी असणाऱ्या संतांना सारखाच मान दिला जातो. हे कोणाच्याच लक्षात नाही आजपर्यंत. संन्याशी माणसाला का मान असतो? कर्म सोडले म्हणून, त्याग केला म्हणून. ज्ञानोबाराय म्हणतात ही चुकीची गोष्ट आहे. मी ज्ञानोबारायचे मत मांडतो बरं का, नाही तर तुम्हाला असं वाटेल कर्मकांडाचं खंडन आहे. असं काही माझ्या डोक्यामध्ये नाही. ज्ञानोबाराय म्हणतात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला कर्म करावंच लागतं. हे भगवान श्रीकृष्णाचं सुद्धा मत आहे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. माझ्या समोर जरी तुम्ही बसलेला असलात तरी प्रत्येक क्षणाला तुमच्या हातून कर्म घडतंय. डोळ्याने तुम्ही पाहताय, कानाने ऐकताय, तुम्ही सगळे कर्म चालूच आहेत. कुठं कर्माचा संन्यास होणार आहे? फक्त चांगलं कर्म करणार नाही किंवा वाईट कर्म करायचे तुमच्या हातात आहेत, पण कर्म थांबवू शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि, एक क्षण सुद्धा कर्माचा त्याग करू शकत नाहीत. अकर्मकृत तिष्ठती, शक्यच नाही. मग वाईट कर्म करण्यापेक्षा चांगलं कर्म करावं माणसाने. आणि या जगात जेवढे श्रेष्ठ माणसं झालेली आहेत ते सगळे कर्माने श्रेष्ठ झालेले आहेत. अभ्यास करणं हे सुद्धा कर्म आहे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, तुकोबाराय म्हणतात. वारकरी झालं म्हणून काही सगळं सोडून द्यायचं, पंचामृताचं जेवण करायचं ना अंगावर पांघरून घ्यायचं म्हणजे वारकरी नाहीयेत. 18व्या अध्यायामध्ये साधकाचं वर्णन आलेलं आहे. विषयाचे घर इंद्रिय सांडिता थोर, युगांत होय ती वीर विराग सहाते. डोळे आवरायचे, कान आवरायचं म्हणजे एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? नाही. नसल्यानंतर आपोआपच त्याग असतो महाराज. गरिबीत माणसं ना खूप चांगली असतात, माझा अनुभव आहे. पैसा आलाय की म्हणतात वेळ नाही. गरिबीमध्ये स्वप्न पाहतात, आम्ही येऊ करेंगे तेव्हा करेंगे. महाराज माझी इच्छा होती पंचामृताचं जेवण द्यावं, परिस्थिती नाहीये, दुष्काळ पडलेला आहेत. आणि तोच माणूस श्रीमंत होता महाराज अजूनही माझी इच्छा आहे, वेळ नाही. कर्म लक्षात ठेवा. काय आपल्या वाट्याला आलेलं कर्म चोखपणे करणं हे ज्ञानोबारांच्या मतानुसार जीवन जगणे. नीट आहे का? तुम्ही जर वारकरी आहात कशाचीच इच्छा करू नका. तुमचं कर्म नित्य पार पडा. तुमच्या घरात भगवंत आल्याशिवाय राहत नाहीत. ही ज्ञानेश्वरी.